माझ्या चेंबूरच्या ताईकडे मी आले होते आणि तिने माझ्यासाठी बनवलं होतं मस्तपैकी चिकन चायनीज. बघू कसं बनतंय ते. चलो चलो. नमस्कार, मी लिलू ऑफिशियल. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आय होप बरे असाल आणि बरेच असायला हवं. आज आम्ही बनवणार आहोत चिकन चायनीज. बघा तर कसं बनवलं ते. चिकन मस्तपैकी धुवून घेतलं आहे आणि आता याचे आपण बनवणार आहे, म्हणजे ताई बनवणार आहे चिकन चायनीज. तर त्यासाठी असे बारीक तुकडे केलेत आणि धुवून घेते. हे मस्तपैकी माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटले. आलं लसूण पेस्ट, चायनीजसाठी सांगा. ग्रीन चिली. चिकन चायनीज बनवणार आहोत आपण आणि ग्रीन चिली, रेड चिली, परत वरून रेड चिली टाकली आहे, ब्लॅक पेपर पावडर आणि हे सगळं मिक्स करून ठेवणार आहे. आता 1-2 तास मिक्स करून ठेवणार आहे. मसाले मिक्स करून 2 तास ठेवणार मुरायला. येऊ दे तुझा आवाज. मला बरोबर नाही. मध्ये तो कोण माणूस कोणाला विचारणार? विचारायची गरज फक्त गरज मला मला मदत करतो. मीठ, तेजपत्ता, मीठ, दालचिनी. हां तेच मी बोलते. भास्कर गॅस. पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकलेले आहे सडसडीत भात होण्यासाठी. कारण आपण काय करणार आहोत? चिकन चायनीज. चिकन चायनीज. येस. काय करतो? उकळत्या पाण्यामध्ये हे तांदूळ टाकून छान हलवून घेतले मस्तपैकी. ते येण्यासाठी हे झाकून ठेवलंय कारण त्यामुळे लवकर उकळी येईल. चायनीजसाठी चिकन. याच्यामध्ये आपण चायनीज बनवण्यासाठी जे चिकन आणलंय ते आता शिजवून घेणार आहे आणि हा भात शिजतोय. हा करा, ही पण जाणार आहे ना. जाणार आहे ती. हे चिकन मस्तपैकी आपण शिजवून घेतलंय आणि याच्यामधला पाणी काढून घेतलंय याच्यामध्ये. ते थांब. हे बघा मस्त सुक्का सुक्का भात करून घेतलाय चायनीज साठी. सडसडीत भात फॉर चायनीज. आपलं कमी जाईल ना भातामध्ये. भाताने मिक्स केल्यावर नाही लागायचं ते. अंडे धुवून घेतली दाखवलीस. आपलं कमी
जाईल ना भातामध्ये. भातामध्ये मिक्स केल्यावर नाही लागायचं ते. अंडे धुवून घेतलेली दाखवलीस. व्हिडिओ पण काय कुठे पण काढते. काल मला एकीने विचारलं तुम्ही युट्यूबवर काम करता का बोलली हो. ही उपवासाची. चिकन चायनीजसाठी तेल टाकून घेतोय आपण कढईमध्ये. आलं लसूण पेस्ट टाकली आहे पहिले. आलं लसूण पेस्ट. तर हिरवी मिरची पण टाकणार आहोत आपण या आलं लसूण पेस्टमध्ये. आणि गॅस फास्ट ठेवून त्याच्यावर परतून घ्यायची आहे. गॅस लो करायची नाही आहे. ग्रीन चिली. वाव. चिली. तर मीठ टाकलं आपण. फुल होण्यासाठी लाल कलर टाकलाय. आपला चायनीज भात कलरफुल व्हायला पाहिजे त्यासाठी लाल कलर टाकलाय हा. हे बघा. कांद्याची पात अजून टाकली. वरून ही अशी कांद्याची पात. कांद्याची पात अजून टाकली. वरून ही अशी कांद्याची पात. हळूहळू. भात पूर्णपणे आपण कढईत घेतलेला आहे आणि आता लाल कलर त्याच्यामध्ये चांगला मिसळून घ्यायचा आहे. लाल कलर या भातामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हा सोया सॉस टाकतोय आपण. ब्लॅक पेपर टाकतोय. छानपैकी मिक्स करून घ्यायचं हे. कलर येतच नाही खाली आहे. अंड भातामध्ये अंड मिक्स केले आणि हे चिकनचे तुकडे. चिकन पीस आणि हे पण मस्तपैकी एकत्र करून घ्यायचंय. तयार झालं आपलं चायनीज भात. वाव वाव. अजून ही भाजी राहिली आहे पात. कांद्याची पात राहिली आहे ती वरून अशी टाक. वाव किती छान दिसायलाच इतकं छान दिसतंय मग खायला किती छान वाटणार. पण तुम्ही फक्त बघूच शकता आणि मी खाणार आहे फक्त. सो कसं दिसतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचे सजेशन सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय. पकड पकड तिकडे काय होतं. इंटरेस्टिंग वाटतं. पण ते बनलेलं असतं ना रेडी. रेडी झालं या खायला.
गरम करायला लागलं.